शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फोडल्यानंतरच अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद. संजय राऊत पुन्हा बरसले. हा भाजपचा नीच आणि निर्लज्जपणा आरोप. बोगस आय कार्ड तयार करून देणाऱ्या हैदराबाद मधून अटक. तो त्या IPS अधिकाऱ्याचा होता नवाबी थाट. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे. अटक झाल्याने आणखी एक खुनाचा कट फसला. जिसान सिद्दीकी मात्र बिल्डर लॉबीवर शंका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर. मेसाई देवीचे दर्शनही घेतले. डोक्याचे केस पकडत लिंबाच्या काठीने विद्यार्थ्याला अमानुष मारहाण. वरच्या वर्गात का बसला म्हणत शिक्षकाने मांडीवर वळ उमटेपर्यंत मारले. गुन्हा दाखल. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही. जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना माफी नाही. मुख्यमंत्र्यांनी दिले धनंजय देशमुखांना आश्वासन. मजकुराची माहिती मला विचारून भरली नाही. माझी सही तुम्ही कशी काय वापरली? वकिलावर धनंजय देशमुख संतापले. कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. सेन्सेक्स 200हून अधिक अंकांनी घसरला. निफ्टीमध्ये सुमारे 50 अंकांची घसरण. फार्मा, आरोग्य सेवा, तेल आणि बायो शेअर्समध्ये वाढ. वाल्मिक कराडने बँकेला धमकी देऊन घेतलेली डिफेंडर गाडी. धनंजय मुंडेही बँक बुडवणाऱ्यांच्या बाजूने उभे. सुरेश धस यांचा आरोप. शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. राज्यातील खंडणीच्या प्रकरणावर व्यक्त केली चिंता. ठोस पावले उचलण्याची मागणी. धनंजय मुंडेंचा उल्लेख करताना उत्तम जानकर यांची जीभ घसरली. म्हणाले, महिला वेश्या पाहिल्या होत्या, आता पुरुष वेश्याही पहिल्यांदाच पाहिली. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी. अभिजात दर्जा देण्याबाबत आदेश उदय सामंतांकडे सुपूर्द. बाप लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या. सुनील तटकरेंकडून शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर. जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा. श्री जगन्नाथाची 60 एकर जमीन, त्यावर बेकायदा कब्जा. ओडिशा सरकार अतिक्रमण करणाऱ्यांवर जमीन विकून 1 लाख कोटी जमा करणार. मुख्य पुजाऱ्यांचा आक्षेप. घरी न सांगता गुंतवणूक केलेल्या लेकराची तक्रार दाखल कराव्या. टोरेस फसवणूक प्रकरणी किरीट सोमय्या यांचे आव्हान. बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या घराच्या बाजूला झाडाला गळफास घेऊन आत्महत्या. कारण अद्याप अस्पष्ट. डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर. कारागृह उपनिरीक्षकांचा आदेश रद्द. नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी भोगतोय जन्मठेपाची शिक्षा. सुरेश धसांनी देवस्थानांच्या जमिनी हडपल्या. प्रभू रामचंद्रांच्या नावावरील उतारे आपल्या नावावर केले. ओबीसी नेते लक्ष्मण हक्केंचा आरोप. वाल्मिक कराड असलेल्या कोठडीत बीड पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या. टोकाचे पाऊल का उचलले? दबाव होता का? तपासाकडे सर्वांचेच लक्ष. सटाण्यात रस्त्याचे काम सुरू. 3 तासात उपोषण मागे. सटाणा तहसीलदारांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन.